बारामतीमध्ये ओबीसीचा मोठा मोर्चा निघाला। ती मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावरती का आली तर जरांगे पाटील या महाशयांनी धनगर समाजाविषयी अपशब्द वापरले, सोशल मीडियातून घाणेरड्या कमेंट पास केल्या। याचं निवेदन बारामती प्रशासनाला आम्ही 2 तारखेला दिलं आणि त्यांना सांगितलं की यांच्यावरती गुन्हे दाखल करा। गुन्हे दाखल न करता आम्ही त्या निवेदनात स्पष्ट म्हणलो होतं गुन्हे जर दाखल नाही केले तर आम्ही 5 तारखेला मोर्चाने आपल्याला निवेदन देऊ। आम्ही मोर्चा काढला, निवेदन दिलं, त्या ठिकाणी ठेया धरला। गुन्हा दाखल करण्यासाठी मुंबईला पाठवला डीवायएसपी साहेबांनी। गुन्हा दाखल करतो म्हणले, 7 दिवसाचा याला टाइम लागेल म्हणले। आम्ही आंदोलन मागे घेतलं आणि आज समजलं की गुन्हा दाखल झाला का नाही त्याची माहिती नाही, पण आम्ही आंदोलन केलं म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल झालाय। आज या जातीवादी प्रशासनाचा मी पहिल्यांदा निषेध करतो। आणि यांनी गुन्हा दाखल का केला हा अखंड महाराष्ट्रातील ओबीसी समाज या पोलीस प्रशासनाला आणि सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। हे आंदोलन उद्यापासून आम्ही नव्या जोमानं या बारामती प्रशासनाच्या विरोधात लढणार आहोत। आणि या प्रशासनानं गुन्हा का दाखल केला, कुठल्याही प्रकारची लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना कुठलेही नुकसान झाले नाही, कुणीही प्रक्षोभक भाषण केलं नाही, निषेध करायचा देखील या भारत देशामध्ये आम्हाला अधिकार नाही। गुन्हा दाखल करा ही मागणी केली, हा गुन्हा झाला। आणि या प्रशासनानं जो फिर्यादी आहे, जो आमच्यावरती गुन्हा दाखल केलाय तो फिर्यादी आहे, तो मूळ जातीवादी आहे। आणि तो का त्यांनी गुन्हा दाखल केला याच्या खोलापर्यंत जाण्याची शोध घेण्याची गरज आहे। आणि त्याचा शोध लागेपर्यंत आता ओबीसीचं आंदोलन थांबणार नाही। जय ओबीसी।